आदेश दिले, फेरफार करण्याचे आदेश दिले। ही खरं म्हणजे मूळ मुद्दा असा येतो की मूळ मालकाला विश्वासात न घेता, टायटल क्लिअर नसताना या तेजवानींनी पॉवर ऑफ अटर्नीच्या भरोशावर हे जे बिल्डर आहेत, ज्या बिल्डरचं नाव आहे अमेडिया एंटरप्राइजेस LLP तर्फे दिग्विजय अमरसिंह पाटील आणि त्या कंपनीमध्ये दुसरं नाव आहे पार्थ पवार भागीदार। ही जमीन जर टायटलच क्लिअर नाही, सातबारात जर सरकारच्या नावानं आहे किंवा त्या केंद्रीय कुठली ती कमिटी आहे त्या नावाने आहे, असं आपले केंद्रीय एक कंपनी आहे किंवा ऑफिस आहे त्या नावाने जर असेल तर याची सेल डीड झाली कशी, केली कशी? म्हणजे मुळात प्रकरण इथून सुरुवात होतो की माझ्या नावाने सातबारा नाही, ते न बघता प्रॉपर्टी क्लिअर नसताना काल जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की अजूनही सातबारावर नाव हे सरकारचंच आहे। या संदर्भात यापूर्वी या सगळ्या मंडळीकडे याच पार्थ पवार आणि कंपनीचे काही जवळचे बिल्डर गेले होते। त्यांनी ही जमीन मागितली होती। त्यांनी सांगितलं की आमच्या नावाने जमीन होऊ द्या, मग आम्ही खरेदी विक्रीचा व्यवहार काय ते करू। हे हातात न आल्यामुळं या सगळ्यांनी त्या तेजवानी नावाच्या बिल्डरला पकडलं, शीतल तेजवानी, आणि ही खरेदी विक्री करून घेतली। मुळात हा व्यवहारच पहिल्यांदा रद्द होण्याची आवश्यकता आहे, कारण जमिनीचा मालक सरकार आहे, खरेदी विक्री होऊ शकत नाही। हा 420चा गुन्हा आहे। पहिल्यांदा यांच्यावर 420 अंतर्गत या दोघांवरही गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही आमची मागणी आहे। ही फसवणूक आहे, सरकारच्या जमिनीची परस्पर विक्री करणं। आता इथे खरं म्हणजे ईडी सीबीआय काय झोपले आहेत का ही लक्षात घेतलं पाहिजे। अशा व्यवहारामध्ये त्वरित लक्ष घातलं पाहिजे। हे प्रकरण इतकं मोठं आहे की यामध्ये लक्ष घालण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं। आणि 300 कोटीच्या व्यवहारामध्ये केवळ एक की IT पार्कचा रिझोल्युशन ही कमिटी आपली ही भागीदार कंपनी एक रिझोल्युशन पास करते आणि त्या भरोशावर मुद्रांक शुल्क माफ केला जातो, हा तर पराकोटीचा अपराध आहे। म्हणजे 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर हे जे लोकांनी 24 तासात परवानगी दिली, खरं म्हणजे IT पार्कसाठी रीतसर त्या जमिनीवर रिझर्वेशन पाहिजे, त्या अमुक कारणासाठी ते लावून घ्यायला पाहिजेत, ते केले गेलं नाही। फक्त खरेदी व्यवहार झाला आणि एकाने आम्ही IT पार्क टाकतो म्हणून एक ठराव पास केला कंपनीनं आणि त्या भरोशावर त्याला एवढ्या मोठ्या 21 कोटीचा एक्झम्पशन दिला जातो, माफी दिली जाते। म्हणजेच यामध्ये किती मोठा गैरव्यवहार सरकारच्या माध्यमातून होतो आहे मी मुद्दाम सांगेल। आणि त्यासाठी त्याला जी काही परमिशन 24 तासात दिली ते उद्योग संचालनालय हे सुद्धा गुन्हेगार आहेत, त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणे अपेक्षित आहे। अपेक्षित नाही, कारवाई झालीच पाहिजे। तुम्ही कुठलीही कमिटी जर आपली कुठलीही कंपनी जर ठराव पास केल्याबरोबर त्याला जर तुम्ही मुद्रांक शुल्काची माफी देत असाल तर हे कुठल्याही नियमाला धरून नाही, कुठली फाईल नाही। मी काय सांगितलं, राफेलच्या स्पीडनी ही फाईल फिरली। या मुंढवामध्ये परिसरामध्ये अशाच पद्धतीनं महारवतनाच्या जागा, क्लास 2च्या जागा या ज्यावेळेस एग्रीकल्चर पर्पजसाठी दिल्या होत्या त्यांना, कृषी वापरासाठी, त्याचा वापर जर कमर्शियल करायचा असेल, रेसिडेन्शियल करायचं असेल
तर त्या जमिनीला भोगवटदार वर्ग 1 केल्यानंतर करायचं प्रयोजन काय आहे की ते करू नये असंच आहे आणि ते 2च वर्ग राहील आणि ज्या ज्या वेळेस त्या जमिनी सरकारच्या जमिनी त्याचं रजिस्ट्रेशन किंवा त्याची खरेदी विक्री होत असेल तर कमर्शियल वापरासाठी 75% प्रत्येक खरेदी विक्रीच्या वेळेस तो सरकारचा नजराना भरावा लागतो। परंतु या पुण्यामध्ये आतापर्यंत अशा प्रकारचा कुठल्याच प्रकारचा परवाना आपला नजराना भरला गेला नाही। मी जिथे काम करतो आहे मी लोकलेखा समितीचा अध्यक्ष म्हणून असे पुण्यातील जवळपास 50 प्रकरणं माझ्याकडे सुनावणीसाठी आले किंवा एजीनी त्यामध्ये पॅरा काढलेला आहे की ते मुद्रांक शुल्काची चोरी जायची त्या संदर्भातली साक्ष आमच्याकडे सुरू आहे। अनेक प्रकरणं त्यामधून येत आहेत। इथेच शासनाचा करोडो रुपयाचा महसूल या पुण्यामध्ये बुडालेला आहे, लूट केली आहे, चोरी केली आहे, हे आता स्पष्ट झालेलं आहे। या प्रकरणामध्ये 100% हे कंपनीचे लोक हा तेजवानी मालक नसताना आज एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीची ज्याचं व्हॅल्युएशन मार्केटमध्ये 1800 कोटीच्या जवळपास आहे, आत्ताचे दर पाहिले तर मार्केट दराप्रमाणे 1800 कोटी रुपयाची ही मालमत्ता, मालकाचा पत्ता नाही, सरकारी जमीन खरेदी विक्री करून घशात घालण्याचा प्रयत्न सत्तेमधील बसलेल्या सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादामुळे। आता मला देवाभाऊंना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही सत्ता टिकवण्यासाठी इथे दुर्लक्ष करणार, सत्तेतल्या भागीदारांना वाचवण्यासाठी दुर्लक्ष करणार आहात का की यावर कारवाई करणार आहात? हा प्रश्न मी मुख्यमंत्र्यांना विचारतोय। अशा पद्धतीनं पुण्यामध्ये जर यावर एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम तयार केली ते मग SIT ने फार काही साध्य होईल असं मला वाटत नाही। आणि या संपूर्ण प्रकरणाची पुण्यातल्या जमिनीची माहिती घेतली तर किमान 1 लाख कोटी रुपयाचा या जमिनीचा घोटाळा समोर आल्याशिवाय राहणार नाही। 1 लाख कोटी रुपयाचा एवढं मोठं प्रकरण, एवढे मोठे प्रकरण पुण्यामध्ये केले गेले आहेत, घोटाळे केले गेले आहेत आणि सांगतात पार्थ पवार मी घोटाळाच केला नाही। अरे घोटाळा केलाय बाबा, तुमच्या नावानी ही जमीनच नाही, सरकारी जमीन ज्यांनी विक्री करून दिली त्याच्या नावाने टायटलच क्लिअर नाही। त्यामुळं नियमानुसार आहे असं पार्थ पवार म्हटलं। कुठला नियम लागू आहे सरकारी जमीन खरेदी करायचा? एखाद्याने पॉवर ऑफ अटर्नी केली आणि त्याच्याकडून जमिनी खरेदी केली, कारण मूळ मालक आता या हक्कापासून वंचित आहे। ही जमीन तेथील महार वतनाच्या मालकीच्या वारसदारांच्या नावाने करून देण्याची आवश्यकता आहे। त्यांची मागणी आहे, त्याच्या संदर्भात फेरफार झाले आहेत पण टायटल क्लिअर झाले नाही, फेरफारचे आदेश झाले। 2020 ला जिल्हाधिकाऱ्यांनी हे ढालेच्या नावाने, राजू ढालेच्या नावाने 2020 पर्यंत फेरफार सुरू झाला, फेरफारचे ऑर्डर झाले पण टायटल क्लिअर झालं नाही। जे मूळ मालक जे आहेत ते 300 पूर्ण वारसाने आलेले यांच्या नावाने ती जमीन केली गेली पाहिजे। हे मूळ मालक आहे, कारण लँड एक्विजिशन मध्ये नियमबाह्य पद्धतीने महारवतनाच्या जमिनी केल्या गेल्या आहेत आणि त्या जमिनीचा वापर कुठलेच केले गेलेला नाही। अजूनही 50 वर्षापासून ती जमीन तशीच आहे। या सगळ्या घोटाळेबाजावर त्वरित गुन्हे दाखल झाले पाहिजेत। फेरफारचा आदेश आपला सेल्लीट जी झाली, विक्री खत झालं, जे साठे खत म्हणतात तिकडे पुण्यात, ते रद्द झालं पाहिजे आणि मूळ मालकांना ती जमीन, महार वतनाची जमीन, त्या मूळ महार वतन जे काही आपले
समाज आहे, त्या लोकांच्या नावाने ती जमीन केली गेली पाहिजे आणि ही तातडीनं करावी अशी आमची मागणी आहे. याकरता काँग्रेस आंदोलन करणार, पुढे आपली भूमिका कशी? नाही, आता आम्ही एक 2-3 दिवसामध्ये मी पुण्यात जाणार आहे आणि पुण्यामध्ये सर्व जमिनीची माहिती मी घेऊन मग आम्ही आमचा निर्णय घेऊ. आमच्याकडे जी माहिती आली आहे आत्ताच त्यातील वारसाची या संदर्भात काही लोक मला भेटलेले आहेत. मी त्यांनाही पुढे आणणार आहे, पण आज नाही आणत. मला यातले काल काही लोक तिकडे पोहोचले होते. ही हेराफेरी जी झाली, ही बनवाबनवी झाली, हा काही चुकीचा आणि बोगसपणा झाला. हा स्कॅम मोठा आहे ज्याचा शीतल तेजवानीचा संबंधच नाही, फक्त पॉवरचा संबंध आहे. आणि ती जागा मुळात टायटल क्लिअर नाही, सरकारी जागा आहे आणि टॅक्स चोरी करताय, स्टॅम्प ड्युटी चोरी करताय. हा 300 कोटीचा व्यवहार कोणाच्या नावाने झाला? ट्रान्सफर पैसे 300 कोटी व्हाईटचे ट्रान्सफर झाले का की कागदावरच आहेत? हे अनेक प्रश्न त्या ठिकाणी येणार आहेत. त्याची सगळी माहिती आम्ही घेतो आहोत आणि मग पुन्हा पुण्यामध्ये गेल्यानंतर त्यावर सविस्तर आम्ही बोलणार आहोत. हा महसूल मिळाला तर शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि लाडकी बहिणींचा जो काही निधी आहे तो निघू शकतो इतका मोठा. आज 21 कोटी रुपये स्कॅम चोरी करताय. दुसरीकडे उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री सांगतात की तिजोरीत खडखडाट आहे, शेतकऱ्यांची कर्जमाफी हा काही पर्याय आहे का? हे वारंवार मागतात. आज केली तर पुन्हा उद्या तयार होतात. म्हणजे तुम्हाला 21 कोटी रुपये चोरीसाठी टॅक्स आपल्या स्टॅम्प ड्युटी बुडवण्यासाठी तुम्हाला काही वाटत नाही. माझं स्पष्ट मत आहे की केवळ पुण्यात हे घोटाळे शोधले तर शेतकऱ्यांची कर्जमाफी होईलच, पण त्याबरोबर शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपयाची मदत सुद्धा करता येईल. भाऊ, महाराष्ट्रातला शेतकरी संकटात असताना कृषी मंत्र्यांचा रविभवनचा बंगला रिपेअरसाठी 1 कोटी 9 लाख रुपयाचा खर्च आहे. नितीन राऊत यांनी या सगळ्या भ्रष्टाचाराची SIT चौकशी करण्याची मागणी केलेली आहे. तुमचं काय मत? एकीकडे तिजोरीत खडखडाट म्हणून सांगायचं, दुसरीकडे शक्तीपीठ बांधायचं, तिसरीकडे मंत्र्यांचे बंगले सुसज्ज करायचे आणि शेतकऱ्यांना सांगायचं 32,000 कोटी दिले. अरे किती खोटं बोलताय तुम्ही? सरकार म्हणून तुमच्या तोंडात किडे पडतील, किडे. एवढं सरकारची फसवणूक तुम्ही करताय. कुठे आहेत 32,000 कोटी? मी काल माहिती घेतली चंद्रपुरामध्ये. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.